संतोष देशमुख प्रकरण आरोपी फरार आहे आंधळे नावाचा. आणि दुसरीकडे चर्चा सुरू झाली आहे की धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येऊ शकतात. ते मुख्यमंत्र्यांची ते काय मला माहिती नाही, पण एक गोष्ट मी सांगेन की जो कोणी या हत्येमागे आहे किंवा ज्यांनी हत्या केली आणि हत्येच्या मागे ज्यांनी कट कारस्थान केलं त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. कारण का मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंबांवर अन्याय झालेला आहे तो महाराष्ट्र सहन करणार नाही. त्यांच्या बायका मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आमची नैतिक जबाबदारी. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. इलेक्शन्स होत राहतील, विरोध होत राहील किंवा आमचे मतभेद हे चालूच राहतील, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये असे मतभेद असलेच पाहिजेत. पण त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबावर कुणाचंही सरकार असू दे आम्ही अन्याय होऊ देणार नाही. दोन्ही कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही.